नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप मस्त होणार आहे आणि तुम्हाला तर कळलंच असेल थंबनेलवरनं की आपण कुठं चाललोय. तर आज आपण चाललोय काळूबाईला. तर खूप भारी ब्लॉग होणार आहे. तर जे कोण नवीन आला असेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर चला जाऊया, लेट्स गो. करण सोबत आहे आपल्या आणि करणनी फुल हेल्मेट माउट सगळं लावलेलं आहे. तर करण मग का म्हणायचं तुला? बघा आमचा विलॉग कसा होता आणि आम्ही फर्स्ट डिओ राईडला चाललेलो आहे आणि ते पण पूर्ण घाटात 80 किलोमीटर जाणार आहे आम्ही. 80 किलोमीटर 100%. तर चला आता डायरेक्ट गाडीवरती भेटू, कारण की उशीर ऑलरेडी डिले झालाय. आम्हाला निघायचं होतं 8 वाजता, बट आत्ता वाजले 10. तर चला पुढे गेल्यावरती भेटू. गाडीवरती सिनेमॅटिक टाकतो, कसं वाटतंय ते सांगा. लेट्स गो. आपण आता जस्ट आलोय शिनवणे घाटात. आता शिनवणे घाट पास करून मग नंतर पुढे जाऊ. त्यावर तर सिनेमॅटिक पहा, इज्जतवाडी गेम. आता पेट्रोल वगैरे टाकून आता डायरेक्ट निघणार आहे. पहिले थांबणार कुठं नाही, ऑलरेडी उशीर झालेला आहे आम्हाला. शेवटचा पेट्रोल पंप आहे. आता पेट्रोल टाका थांबलोय. हे बघा फुल रिॲक्शन भेटतं त्याला आता. तर चला आता पेट्रोल वगैरे टाकू आणि मग नंतर तिकडं गेल्यावरच मी डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करणार. इथून काहीच बोलणार नाही, कारण आमचा माणूस लेट खतरनाक गाडी चालवतोय. तर चला दुकान करते इकडं. इकडं काय बाजार लागलाय गाडी. अय भाऊ 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 गाडी डेंजरस काढतो का? फुलापेक्षा हे फुलं मस्त आहे. इकडं पुरंदरला फुलं आले तिकडे. काहीच आता जस्ट आलो आपण घाटामध्ये. तर बघू शकता. खाऊ नको भाव कोरी नजर माझ्याशी चोरू नको. नखऱ्याची दिलाची राणी माझ्या प्रेमाला नाही तू बोलू नको. माझ्या मोबाईलचा नावानं पासवर्ड. तर काहीच आता आपण ओव्हरपास करून आता काळूबाईच्या रोडला लागलोय. रस्त्याचं फुल काम चालू आहे आता सध्याच्या तरी आपल्या गाड्या जाऊ शकतायत. आता घाटाचं काम चाललंय तरी गाड्या चालू आहे. रस्ता फुल खराब आहे इकडचा. तीच रस्ता बंद आहे. मोठ्या गाड्या माघारी चालल्यात. बोरमधून जाऊ नका काळूबाईला, कारण की मोठ्या गाड्या माघारी चालल्यात. बारक्या गाड्या जाऊ शकता. बारक्या गाडीवर आला की जाऊ शकता. मोठ्या गाड्या काय म्हणतात. काहीच विषय असा झाला आहे की काळूबाईचा घाट आता बंद आहे. बघू शकता गाड्या माघारी येतात. टू व्हीलर जाते आहेत का नाही ते माहीत नाही, तरी आपल्याला इथून अंतर विसरायला लागेल. पहिला आधी विसरू, नाही तर परत 30 किलोमीटरचा येडा पडणं आपल्याला. त्यापेक्षा आपण विचार झालो बरं. भाई आतमध्ये कसं काय गेला? त्याच्यातून गेलाय सापटेतून. काढ भाई मिळाला का? मेलोय. अरे यार काय जिवंत आहे. जिवंत आहे का? सोड जाते रे कोण जेवण दान दिया भाई. पडलं काहीच किडाच अडकला अरे हेल्मेट मध्ये. तर आत्ता आम्ही काळूबाईच्या घाटातून म्हणजे घाटाला लागेलच, पण घाट बंद आहे. मोठी गाडी चालत नाही आहे. बारक्या गाडीवरती येऊ शकता. आणि दगड कोसळ बी होती वाटतं म्हणतात. मग काय माहिती, बघू आपण. तुम्हाला सांगतो तसं पुढे. तर चला बघूया. जास्त का बोलत नाही. तर विषय असा आहे की आम्ही चाललोय टू व्हीलरवर आणि आता आम्ही सांगत चाललोय, त्याच्यामुळे व्हायच आवाज पुढे गेल्यावर कंटिन्यू करू आपण. भाई बघू शकता रोडचं काम चाललंय काही. छोटे हा टू व्हीलर आरामात जाईल. टू व्हीलर आरामात जाते गाडी. काम चालू आहे घाटातलं. बघू शकता खूप मोठा रोड चालू आहे करायचं. टू व्हीलर जाऊ शकतायत, पण मोठी गाडी नाही जाणार, कारण की काम चाललेलं आहे. त्याच्यामुळे मोठी गाडी घेऊन नका येऊ. काहीच आता ह्या डोंगरावरनं परत तिकडच्या डोंगरावरती जायचे, तिथून परत वरती जायचे. अख्खं टोटल येडा आहे मोठा. काही तिथं माकडच आहेत रस्त्यावर. त्या आईला खायला नाही आणलं रे. आणलं खायला आणाय पाहिजे नव्हतं. तुम्हाला माघार येतो, मी खायला घेऊन येतो. ओय माघारी आल्यावर खायला आणतो बरं का. आत्ता बघा ना खायला आणाय पाहिजे नव्हतं.
खतरनाक येतात झाडावरती माकड आता. हा काहीच कळ नाही, गाडी आली कस काही तर खालून जायला वर यायला रोडच नाही. चिखल नाही. बघ ना 160 डिग्री चढायची वरती. इकडे काम चाललंय. फायनली आपण इथं काळूबाईच्या मंदिरापाशी पोहोचलोय पार्किंगला. बट एवढा खकाण्याने आपण खराब झालोय ना, म्हणजे फुल गॉगल बेगल पहिलं जाऊन मला तोंड धुतलं पाहिजे. आणि आमच्या माणसाने एवढी फास्ट गाडी आणली ना, अख्खं मळलंय. तर चला आता पहिले तोंड वगैरे धुतो. पहिले न शोधायला लागेल मला इथं, आणि मग नंतर पुढे दर्शनासाठी जायला लागेल. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. ब्लॉग मस्त होणार. लय यार रोडचं काम आहे. येऊच नका इकडे. बोरमधून ना यायचं असेल तर येऊच नका इकडे. लय खतरनाक रोड आहे. आपला मोबाईल गिरेगा रे. तर चला आता जातो, बघतो आधी कुठून आहे वगैरे. फायनली आपण फ्रेश झालेलो आहे, कारण की फुल नाही का चेहरा वगैरे खराब झाला होता. बट आता फुल फ्रेश झालोय. तर चला आता दर्शनाला जाऊ. रांग बघा कुठून लागली, फार महागून रांग लागली वरती. एवढं मग तर मला तर वाटतं रातच्या 12 वाजतात काय ना आपल्याला दर्शनाला. बाहेरूनच दर्शन घ्यायला लागणार आहे आपल्याला. पण इतकी मोठी गर्दी ना, गर्दी नाही. रांग बघा, पर मंदिराच्या पायथ्याशी मोठी रांग आहे. काय करायचं, दर्शन तर होऊ शकत नाही आपल्याला. काय करून बाहेरून जाऊन दर्शन. खतरनाक गर्दी काहीच, खतरनाक. लय मोठी रांग आहे. काहीच मला नाही वाटत की आपलं दर्शन होईल म्हणून, कारण की गर्दीच भरपूर गर्दी. चला बघूया आता काय होईल. दर्शन वगैरे झाले सगळं, आणि आता जातो. आता कुठे जायचं आम्ही? खाली खाली कुठेतरी फिरायला नको आहे. बघू ना काहीतरी नियोजन. गर्दी तर लय. आपण नेक्स्ट टाइम आलो ना दर्शन घेऊ. नेक्स्ट टाइम यायलाच पाहिजे बघू इथं, कारण की आता आहे ना गर्दी जास्त आहे, त्याच्यामुळे नाही येऊ शकत. हा, नवरात्रीमुळे गर्दीच राहिले जरा. तर काही जस्ट आत्ता दर्शन वगैरे झाले आपलं. तर आत्ता काही आतमधून दर्शन नाही झालं, बाहेरूनच दर्शन घेतलं आम्ही. बट झाले प्रॉपर आमचं. बघू शकता आत्ता गर्दी भरपूर आहे इथं, आणि गर्दी असल्यामुळे काही दर्शन वगैरे झालं नाही. नेक्स्ट टाइम आपण येऊ आणि मग फुल दर्शन वगैरे होईल. काय म्हणायचं कारण बघत राहा. आपण दर्शनचा जरा प्रॉब्लेमच झाला. गर्दी चेक करा ना तुम्ही. इकडून तर डायरेक्ट त्या कमानीच्या बाहेरपासून गर्दी लागलेली, आणि आपला कधी नंबर लागायचा. फार संध्याकाळ होईल जायला आपल्याला घरी. त्याच्यामुळे आता आम्ही बाहेरून दर्शन घेऊन आलोय. आता फोटो वगैरे काढू आणि मग नंतर गाडी पैसे गेल्यावरती भेटतो तुम्हाला. चला तर काहीच आता जस्ट दर्शन करून खाली आलोय. तर करण काय कसा अनुभव होता तुझा? अनुभव लय खतरनाक. दर्शन नाही झालं काय फायदा आहे का? नाही. नेक्स्ट टाइम आहे ना आपलं दर्शन होईना आतून, आणि व्हिडिओ पण प्रॉपर निघेल. मला नव्हतं माहिती एवढी गर्दी असून. आता मागच्या वेळेस नव्हती एवढी गर्दी, पण आता यावेळेस बरीच गर्दी आहे. चला आता खाली घाटात गेल्यावरती भेटतो तुम्हाला. चला यार कुठं राहतो? होय होय होय. धरून येऊ का? बुक टेंगुळा आणले. धरून येऊ का तुम्ही? डॉन येऊ का धरून? होय. नाही रे, मजाक करतोय, जाऊ दे. तर मित्रांनो फायनली आपण दर्शन वगैरे करून परत निम्म्या घाटामध्ये आलोय. सो बघू शकता. आणि अख्ख्या टोटल घाटात मला 2च वॉटरफॉल दिसले, म्हणजे नाही का. आणि ते पण पाणी असं साचलं वगैरे येतलं नाही. ते पाणी फक्त येतंय झऱ्यातलं. तर चला तुम्हाला सांगतो. तर हे बघा, बोरच्या पुढं घाटात आला ना काळूबाईच्या, तर इथं एक मंदिर आहे.
आणि मंदिराच्या जस्ट माग एक धबधबा आहे. म्हणजे आता पावसाच्या काळात फुल पाणी चालतं, बट आता पाऊस नाही आहे तरी याचं पाणी चाललंय. आणि ही पाणी आहे ना कुठलं असं साचलेलं वगैरे ह्याच्यातलं नाही येते, ही पाणी येते झऱ्यांचं. बघू शकता तिकडून बी येते आतमधून पाणी, झरे आहेत फुल. तर चला आता वाईच फ्रेश वगैरे होतो. इथं रस्त्याचं काम चाललंय. आत्ता तर खरं तर येऊच नका तुम्ही, मी म्हणतो मेन गोष्ट. रस्ता कंप्लीट झाला की मग आत्ता एवढा दुराळा आहे ना भाऊ, गॉगलवर तर दिसत असेल, मी आत्ता पुसलाय पण दिसत असेल तुम्हाला. एवढा खाका नाही ना, कधी घरी जाईन आणि कधी आंघोळ करीन असं झालं मला. चला आता. आणि विषय असा झाला की ब्लॉग गर्दी असल्यामुळे एवढा निघला पण नाही आहे. हे बघा करण. चला आता पुढे गेल्यावर भोगतो काय असेल ते. चला. घासाला तर गाईच ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. मी आत्ता जस्ट आलो आहे रानामध्ये, कारण की घरी आले आपल्याला ऊसावरती एक काम लागले, ऊसावर पाणी लावायचं. तर चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपलं मागचं ब्लॉग बघा, वन साईड सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. आपला रुबाब कारभार वेगळा, जिथं जाईल तिथं चर्चाच मग मित्राची साथ आई सपोर्ट आपल्याला देत नाही कोणाच्या बापाला मग आपल्याच घरचं मला पैशाचा माझ नाही भावा. जिथं जाईल तिथं करतोय हवा, का तर जलने वालो की दुआ.